सकाळी असं किचन बघून कोणाकोणाची इच्छा होती स्वयंपाक करायची. आणि जर किचन साफ नसेल तर स्वयंपाक करायची आणि परत पुढचं काम करायचं खूप जास्त कंटाळा येतो, हे की नाही? तुमच्यासोबत पण असं होतं का? किचन साफ असलं तरच इच्छा होते सर्व काम करायची. आणि रात्री घासल्याशिवाय आणि किचन साफ केल्याशिवाय तर झोपतच नाही. मग 12 वाजू 1 वाजू नाही तर किती का टाईम होणार. म्हणजे पहिल्यापासून सवयच आहे. मम्मीने ती सवयच लावली की रात्री किचन साफ करूनच झोपायचं. या सवयीचा आत्ता पण फायदा होतो की किचन साफ असल्यावर मला जास्त टाईम लागत नाही मग स्वयंपाक करायला. सकाळी एक तर खूप घाई असते, स्वयंपाकाची कामाला जायचं असतं आणि रात्री आल्यावर पण किचन साफ असलं तर बरं वाटतं, नाही तर अजिबात इच्छा होत नाही कामावरून आले स्वयंपाक करायचे. तरी पण करणं भाग आहे. आणि आज रात्री मी करणार होती अंड्याचं कालवण, ते पण अंडं फोडून. आता तुम्हाला माहिती आहे का नाही माहीत नाही, पण हे कालवण पण खूप जास्त टेस्टी लागतं. मग ते कालवण चपाती आणि भात करणार होते मी. मला खूप जास्त आवडते कालवण. मला आणि माझ्या मम्मीला खूप जास्त आवडायचं. आमच्या दोघींपुरतं आम्ही कधी कधी बनवायचं. आणि मग त्यासाठी मस्त कांदा कापून घेतला, तो परतून घ्यायचा. त्यानंतर आपलं काही जे काही मसाले वगैरे असतील ते, आणि परत त्यामध्ये अंडे फोडायचे आणि ते चांगलं परतून द्यायचं. आणि त्यानंतर मग पाणी ओतायचं आणि चांगलं उकळून द्यायचं, आटून द्यायचं त्याला. आणि त्याच्यामध्ये खूप सारी कोथिंबीर टाकायची. एवढी जी भारी लागते ती भाजी मला खूप जास्त आवडते. खरं तर भाकरी छान लागते यासोबत, पण माझ्याकडे चपातीचं पीठ होतं म्हणून मी चपाती केली. आणि भाताचा काय असा का पराक्रम झाला, माझ्याकडून फोन बघत बघत बसली ती आणि भात करपून गेला.